नमस्कार, मी डॉक्टर सुनील खामगळ, मराठी विभाग. SYBA या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक मराठी वाङ्मयाचा अभ्यास इसवी सन 1818 ते 1920 हा पेपर जो आहे तो अभ्यासाला आहे. या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने जी काही कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचा त्या ठिकाणी वाङ्मय प्रकाराची जी वाटचाल या ठिकाणी आहे त्या वाटचालीच्या संदर्भात आपण या लेक्चरमध्ये कथा नावाचा वाङ्मय प्रकार जो आहे तो आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. खरं तर 1818 ते 1874 या कालखंडातील कथा नावाचा वाङ्मय प्रकार जो आहे त्या वाङ्मय प्रकाराची जी वाटचाल जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1818 मध्ये आधुनिक मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मराठी साहित्याचा जर या ठिकाणी विचार केला का त्या संदर्भात पाडलेल्या कालखंडाचा जर या ठिकाणी विचार केला तर साधारणतः प्रारंभ ते 1600, 1600 ते 1818 आणि 1818 नंतर खऱ्या अर्थाने आधुनिक कालखंडाचा या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याला कारण असं की 1818 मध्ये इंग्रजांची राजवट जी आहे ती संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी सुरू झालेली होती. 1818 मध्येच पेशवाईचा अस्त झाला आणि शनिवारवाड्यावर जो काही युनियन ध्वज जे आहे त्या ठिकाणी फडकवला गेलेला आहे. या कालखंडामध्ये आणि इंग्रज इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने साहित्याचा परिचय जो आहे तो परिचय आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. कारण इंग्लंडमध्येच साधारणतः 16व्या शतकामध्ये शेक्सपियर या ठिकाणी होऊन गेला आणि आपल्याकडं कथा किंवा कादंबरी नावाचा किंवा नाटक नावाचा वाङ्मय प्रकार जो आहे तो इथपर्यंत येण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला इंग्रजांची वाट पाहावी लागलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग खरं तर आपण महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्याचा जर या ठिकाणी विचार केला का एकंदरीत कथा वाङ्मय प्रकाराचा विचार केला तर साधारणतः माणसाला कथा सांगण्याची आणि ऐकण्याची पूर्वीपासूनच त्या ठिकाणी आवड आहे. साधारणतः मध्ययुगीन कालखंड किंवा त्याच्याही पलीकडे आपण या ठिकाणी गेलं किंवा जेव्हा माणसांचा जन्म इथे या ठिकाणी झाला किंवा माणूस या ठिकाणी अस्तित्वात आला तेव्हापासून कथा जी आहेत ही कथा लोक या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. कथा म्हणजे काय तर एक प्रकारची गोष्ट आहे. साधारणतः आख्यायिका, दंतकथा, सत्यकथा ही ऐकण्याची लोकांना पूर्वीपासूनच या ठिकाणी आवड आहे. आणि संत एकनाथांनी सुद्धा राम आणि कृष्णांच्या कथा त्या प्रारंभीच्या काळामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये या ठिकाणी सांगितलेल्या पाहायला मिळतात. पंडितांनी सुद्धा पोथ्यांमधून कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. साधारणतः प्राचीन काळापासूनच कथेची ही जी परंपरा जी आहे ती परंपरा आपल्याकडं या ठिकाणी सुरू असल्याची पाहायला या ठिकाणी मिळतं. खरं तर ही कथा जी आहे ती पूर्वीच्या काळामध्ये मौखिक परंपरेने या ठिकाणी आलेली होती. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या ठिकाणी चालत आलेली पाहायला मिळते. परंतु अव्वल इंग्रजी काळामध्ये मुद्रणकलेचा ज्यावेळेस या ठिकाणी प्रारंभ झाला आणि प्रारंभ झाल्यानंतरच ही कथा जी आहे ती मुद्रित झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग इथं या काळामध्ये साधारणतः अव्वल इंग्रजी काळामध्ये मुद्रणकलेचा प्रारंभ झाल्यानंतर मराठीमध्ये संस्कृत आणि इंग्रजीमधून या ज्या कथा ज्या आहेत या कथा अनुवादित झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. साधारणतः 1806 मध्ये सरपोजी राजे यांनी बालबोध मुक्तावली तयार करून या ठिकाणी घेतलेली होती. कारण बालबोध मुक्तावली ही इसापनीतीचं भाषांतर या ठिकाणी होतं. म्हणजे या कालखंडामध्ये साधारणतः 1818 ते 1874 या कालखंडाला खऱ्या अर्थाने भाषांतर युग असं या ठिकाणी म्हटलं जातं. कारण दुसऱ्या भाषेतील अनेक साहित्याचा अनुवाद जो आहे तो अनुवाद मराठीमध्ये या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग बालबोध मुक्तावली जी आहे ते इसापनीतीचे भाषांतर जे आहेत हे भाषांतर या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर कथा का लिहिली जाते, कथा लेखनाच्या पाठीमागचा उद्देश काय आहे हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. साधारणतः कथा लेखनाचा हेतू जो आहे हा हेतू खरं तर बोध आणि उपदेश करणं आहे. आणि या कालखंडामध्ये जी कथा लिहिली गेलेली आहे ती बोध आणि उपदेश करण्यासाठीच ही कथा त्या ठिकाणी लिहिली गेलेली आहे. साधारणतः या कालखंडामध्ये खरं तर हरिभाऊ आपटे यांच्या कथा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा जो आहे त्या ठिकाणी मांडला जात असला तरी हरिभाऊ आपटेंच्या या कथा ज्या आहेत त्या 1875 नंतरच्या आपल्याला असल्याच्या पाहायला या ठिकाणी मिळत असले. परंतु हरिभाऊ पूर्व ज्या कथा ज्या आहेत ह्या कथा कशा होत्या ते साध्या सुध्या
गोष्टीरूप अशा पद्धतीच्या या ठिकाणी होत्या. म्हणजे गोष्ट जशी सांगितली जाते तशा पद्धतीच्या या कथा ज्या आहेत, या कथा सांगण्याचं काम जे आहे ते हरिभाऊ पूर्व कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. आणि या सर्व कथा ज्या आहेत, या कथा नियतकालिकामधून या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कथा या कालखंडामध्ये कथा निर्मितीची जी काही कारणं आहेत, त्या कारणांचं आपण या ठिकाणी उल्लेख करणं फार आवश्यक आहे. कारण कथा निर्मितीमागील जी 3 कारणे आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं कारण जे आहे ते राज्यकर्ते यांच्या उत्तेजनातून कथा निर्मितीला जे आहेत या कालखंडामध्ये सुरुवात झालेली होती. आणि एक गोष्ट लक्षामध्ये या ठिकाणी घेतली पाहिजे की या कालखंडामधल्या ज्या कथा ज्या आहेत, या कथा अनुवादित झालेल्या सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मगाशीच मी म्हटलं की या कालखंडालाच म्हणजे 1818 ते 1874 या कालखंडाला भाषांतर युग या ठिकाणी म्हटलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून राज्यकर्त्यांच्या उत्तेजनातून या कथा या ठिकाणी कथेची निर्मिती जरी झाली असली तरी या कथा अनेक म्हणजे अनेक दुसऱ्या भाषेतून इथं अनुवादित झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसरं एक कारण म्हणजे काय, या कालखंडामध्ये ते ख्रिस्ती मिशनऱ्यांनी काय धर्म प्रसारासाठी कथा जी आहे ते कथेचा वापर केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे याच कालखंडामध्ये काही स्वतंत्र अशा रचना असलेले जे काही साहित्य जे आहेत, हे साहित्य निर्माण झालेलं आपल्याला पाहता येतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालखंडामध्ये कलकत्त्याला म्हणजे पूर्वीचा कलकत्ता आणि सध्याचा कोलकाता इथं फोर्ट विल्यम कॉलेजची जी आहे ती या ठिकाणी स्थापना झालेली होती. आणि याच कॉलेजमध्ये याच महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषेचा जो आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला होता. आणि वैजनाथ पंडित नावाचे जे काही या ठिकाणी प्राध्यापक होते, यांचे मराठी विषय शिकवण्यासाठी त्या काळामध्ये निवड केलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि वैजनाथ पंडित जे हे त्या कालखंडामध्ये खूप चांगले कथालेखक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध होते. आणि त्यांनी सिंहासन बत्तीशी, पंचतंत्र, हितोपदेश, राजा प्रतापदित्याचे चरित्र अशा पद्धतीचे काही कथा संग्रहांची त्या काळामध्ये निर्मिती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सर्वचे सर्व जर आपण या ठिकाणी बघितलं, सिंहासन बत्तीस असेल, पंचतंत्र असेल, हितोपदेश असेल किंवा राजा प्रतापदित्याचे चरित्र असेल, हे सगळेच्या सगळं जे ग्रंथ जे आहेत ते सगळे ग्रंथ अनुवादित अर्थात भाषांतरित असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर या कालखंडामध्ये ज्या कथा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत किंवा ज्या कथा या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत, या कथेमधून मनोरंजनासह नैतिक बोध आणि विज्ञानाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न जो आहे या कालखंडामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, या कथा का लिहिल्या गेल्या, तर या कथांमधून नैतिक बोध आणि विज्ञानाचा परिचय करून या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते काम या कथांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. याच्यामध्ये प्रामुख्याने पंचोपाख्यान असेल, विदुरनीती असेल, बालमित्र असेल, वेताळ पंचविशी या ठिकाणी असेल, अशा पद्धतीच्या काही भाषांतरित या ठिकाणी कथांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. खरं तर पंचोपाख्यान हे पहिले शालेय गद्य पुस्तक आहे, ज्या पुस्तकांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी केला गेलेला आहे. या कालखंडामध्ये सर्वात महत्त्वाचे एक गद्यलेखक म्हणून किंवा एक कथाकार म्हणून बापू छत्रे या लेखकाचा उल्लेख जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने करावा लागतो. हे एक लोकप्रिय गद्यलेखक म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध या ठिकाणी होते. चिल्ड्रन्स फ्रेंड्सचे बालबोध असे भाषांतर जे आहे, हे भाषांतर या कालखंडामध्ये त्यांनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. इसाप नीती कथा असेल, थोरांची हृदय असेल, बापाची समज असेल, दाणे टिपणारी पोरं असेल, अशा पद्धतीच्या अतिशय या कालखंडामध्ये लोकप्रिय असणाऱ्या कथा ज्या आहेत त्या कथांची निर्मिती जी आहे ती बापू छत्रे यांनी केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर बापू छत्रे यांना अर्वाचीन मराठीचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. इसाप नीती कथा असेल किंवा वेताळ पंचविशी असेल, याचं भाषांतर करण्याचं काम जे आहे हे या कालखंडामध्ये बापू छत्रे यांनी या ठिकाणी केलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर फक्त इंग्रजी आणि संस्कृत कथांचाच अनुवाद मराठीमध्ये झाला आहे का, तर तो झालेलाच आहे. पण याचबरोबर इतरही भाषेतून अनेक कथा ज्या आहेत ही कथा मराठीमध्ये अनुवादित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये चिनी, तुर्की, जर्मन या कथांचे मराठीमध्ये अनुवाद झालेला आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. कृष्णराव माधवराव प्रभू नावाचे जे कथाकार जे आहेत त्यांनी हतीमताईचे चरित्र
हे 1854-55च्या कालखंडामध्ये या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळतं. डेव्हिड हाईम गुल सरोवर नावाची ही जी काही कथा जी आहे ती 1869मध्ये या ठिकाणी प्रसिद्ध झालेली पाहायला मिळते. आणि वि स नवलकर यांनी 1873मध्ये गुलबकावळी नावाची ही जी कथा जी आहे ही कथा लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर या कालखंडामध्ये सर्वात महत्त्वाचे आणखी एक कथाकार म्हणजे हरिकेशवजी. त्यांनी यांत्रिक क्रमण ही 1841मध्ये ही कथा या ठिकाणी लिहिली. ही भाषांतरित असलेली कथा आहे. या कालखंडामध्ये आणखी एक महत्त्वाचे लेखक म्हणजे विष्णूशास्त्री बापट. त्यांनी नीतिदर्पण, बालोपदेश कथा नावाच्या कथा त्या ठिकाणी लिहिल्या. त्याचबरोबर डॉक्टर रामजी गणोजे यांनी स्त्रीचरित्र, नारायण बोध नावाची ज्या कथा ज्या आहेत या कथा या ठिकाणी लिहिल्या आणि या कथा या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या सगळ्या कथांच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो काय होता तर बोध करणं आणि उपदेश करणं. आणि बोध आणि उपदेश करण्याच्या हेतूनच या कालखंडामध्ये या कथा ज्या आहेत या ठिकाणी लिहिले गेलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या कालखंडामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर या कथांनी शिक्षण प्रसाराचं खूप मोठं काम जे आहेत हे काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या कालखंडामध्ये ज्या या सर्व लेखकांनी ज्या या ठिकाणी कथा लिहिलेल्या आहेत या कथाकारांनी काय केलं, ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या कथेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर पुढील जे कथाकार जे आहेत ह्या कथाकारांसाठी एक नवी पायवाट निर्माण करण्याचं काम जे आहे हे काम या कालखंडातील या कथाकारांनी केलेलं आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी येतं. धन्यवाद.